नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरे मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। चला तर मग आपण बघतो आहोत M2 चा फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटीचा प्रॉब्लेम सेट 1। प्रॉब्लेम सेट 1 चे पहिले 2 क्वेश्चन्स जे आहेत त्या पहिल्या 2 क्वेश्चन्सचा व्हिडिओ मी कालच अपलोड केला होता। आज आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 3 पासून। चला तर मग सुरुवात करूया। थर्ड क्वेश्चन आहे बघा, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स इज 2:3 इफ बेस ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर then what is the corresponding base of the bigger triangle। म्हणजे त्यांनी इथे आपल्याला काय दिलंय, the ratio of areas of 2 triangles। इथे लक्षात घ्या त्यांनी सिमिलर ट्रायंगल्स असं म्हटलेलं नाहीये, म्हणजे इथे एरियाचा रेशो साइड स्क्वेअरच्या प्रपोर्शन मध्ये तो जो आपला थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल आहे तो वापरायचा नाही। बरेचदा मुलांना कन्फ्युजन होतं की जर एरियाशी रिलेटेड क्वेश्चन असेल तर तो थिअरम केव्हा वापरायचा आणि केव्हा वापरायचा नाही। तर सिंपल फक्त लक्षात काय ठेवायचं की 2 ट्रायंगल्स जर तिथे आपल्याला सिमिलर मिळत असतील तरच तो थिअरम वापरायचा। इथे सिमिलर ट्रायंगल म्हटलेलं नाहीये, इथे फक्त रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स म्हटलेलं आहे। आणि विथ इक्वल हाइट्स हे खूप महत्वाचं आहे। इक्वल हाइट्स म्हणजे इथे आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की 2 ट्रायंगलचा हाइट्स जर का इक्वल असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो आहे तो त्यांच्या बेसच्या प्रपोर्शन मध्ये असतो। मग आता इथे त्यांनी बेस देताना स्मॉलर ट्रायंगल आणि बिगर ट्रायंगल असं त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे, म्हणजे आपल्याला 2 ट्रायंगल्स घेताना सुद्धा एक स्मॉलर आणि एक बिगर ट्रायंगल असं घ्यावं लागेल। चला तर मग आपण सॉल्व्ह करूया। इथे आपण लिहूया लेट स्मॉलर ट्रायंगल बी let smaller triangle be triangle 1 and bigger triangle be triangle 2। आता इथे लक्षात घ्या त्यांच्या एरियाचा रेशो त्यांनी 2:3 दिलेला आहे, बरोबर। 2:3 म्हणजे आधी छोटा नंबर आहे आणि नंतर मग मोठा नंबर आहे। याचा अर्थ न्यूमरेटर मध्ये तुम्हाला स्मॉलर ट्रायंगलचा एरिया घ्यावा लागेल आणि डिनॉमिनेटर मध्ये तुम्हाला बिगर ट्रायंगलचा एरिया घ्यावा लागेल। आता त्यांच्या बेसशी रिलेटेड पण त्यांनी इथे म्हटलेलं आहे। मग त्याच्या आधी आपण इथे स्मॉलर ट्रायंगल 1 घेतला आणि बिगर ट्रायंगल 2 घेतलेलं आहे, म्हणून मग इथे आपण लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल 1 इज टू एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू 2:3। म्हणजे त्यांच्या एरियाचा रेशो त्यांनी आपल्याला दिलेला आहे 2:3। इथे आपण लिहूया गिव्हन। आता त्यांच्या साइड्स आहेत त्या साइड्स पण आपल्याला इथे घ्याव्या लागतील, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला लेटर सपोज करावं लागेल। मग इथे आपण लिहूया लेट their corresponding bases be B1 and B2 respectively। हाईटला आपल्याला लेटर घ्यायची काही गरज नाहीये कारण त्यांच्या हाईट्स इक्वल आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे फक्त बेसलाच लेटर्स घेतले आपण B1 आणि B2। करस्पॉन्डिंग रिस्पेक्टिव्हली याचा अर्थ काय की इथे तुम्ही स्मॉलर ट्रायंगलला ट्रायंगल 1 आणि नंतर बिगर ट्रायंगल घेतलाय। मग जसं इथे त्या 2 ट्रायंगलचा सिक्वेन्स घेतला आहे तसंच इथे त्यांच्या B1 आणि B2 या बेसचा सिक्वेन्स घ्यायचा। हा सिक्वेन्स हा रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ। मग आता
स्मॉलर ट्रायंगलचा बेस म्हणजे B1 आणि त्यांनी आपल्याला B1 दिलेला आहे 6 सेंटीमीटर. मग आता इथे आपण लिहूया B1 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. हे पण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. मग इथे आपण लिहूया गिवन. आता आपण लिहूया अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन. अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन त्यांनी म्हटलेलं आहे ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स. आपण इथे लिहू शकतो ट्रायंगल 1 अँड ट्रायंगल 2 हॅव इक्वल हाइट्स. म्हणजे दोन्ही ट्रायंगलच्या हाइट्स ज्या आहेत त्या हाइट्स इक्वल असतील म्हणजे मग त्यांच्या एरियात जे येणार आहे ते त्यांच्या बेसच्या प्रपोर्शन मध्ये येणार आहे. म्हणून मग आपण इथे लिहूया देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू B1 अपॉन B2. इथे रिझन लिहूया आपण. सिन्स हाइट्स आर सेम therefore एरिया ऑफ ट्रायंगल 1 ओके हे नाही लिहिलं तरी चालेल. नाहीतर इथे ट्रायंगलची नावं नाहीयेत. जर इथे ट्रायंगलची नावं असती ना तर हेच ऍज अ रिझन म्हणून तुम्हाला इथे लिहावं लागलं असतं. इथेही आपण लिहिलेलंच आहे ट्रायंगल 1 अँड ट्रायंगल 2 हॅव इक्वल हाइट्स. एक मिनिट आहे. इथे ट्रायंगल 1 अँड ट्रायंगल 2 हॅव इक्वल हाइट्स लिहिलंय ना. इथे आपण लिहूया एरियाज प्रपोर्शनल टू बेसेस. एरियाज प्रपोर्शनल टू बेसिस. म्हणजे दोन ट्रायंगलच्या हाइट्स इक्वल आहेत म्हणून त्यांचे एरियाज त्यांच्या बेसच्या प्रपोर्शन मध्ये. मग आता आपण त्यांचा रेशो लिहूया. एरिया ऑफ ट्रायंगल 1 इज टू एरिया ऑफ ट्रायंगल 2 हा आपल्याकडे आहे 2:3. म्हणून आपण इथे लिहूया 2 अपॉन 3 इज इक्वल टू B1. B1 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 6 म्हणून मग इथे लिहूया आपण 6 आणि B2 आपल्याला काढायचे. बरोबर. आता हे B2 इकडे डिवाइड आहे ते इक्वल टू च्या या साईडला आल्यानंतर 2 ला मल्टिप्लाय होतील 2 इंटू B2 आणि 3 इकडे मल्टिप्लाय होतील 6 इंटू 3. देअरफॉर ज्याची व्हॅल्यू काढायची आहे त्याला आपण एकट्याला ठेवतो. म्हणजे 2 इथे मल्टिप्लाय त्या साईडला गेल्यावर डिवाइड होतील 6 3 जा 18 ला 18 अपॉन 2. देअरफॉर B2 इज इक्वल टू 2 9 जा 18 म्हणजे B2 इज इक्वल टू आपल्याला मिळालं 9 सेंटीमीटर. पण इथे त्यांनी B2 असं म्हटलं नाही. त्यांनी इथे म्हटलंय व्हॉट इज द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द बिगर ट्रायंगल. म्हणजे आपलं फायनल आन्सर इथे येणार आहे द करस्पॉन्डिंग बेस of the bigger triangle is 9 सेंटीमीटर. हे आहे आपलं फायनल आन्सर. फायनल आन्सरला आपण नेहमीप्रमाणे बॉक्स केला. अतिशय सिंपल सम आहे. चला आता आपण बघूया फोर्थ सम. इन द गिव्हन फिगर अँगल ABC इज इक्वल टू अँगल DCB इज इक्वल टू 90 डिग्री. बघा ही फिगर दिलेली आहे. अँगल ABC म्हणजे हा B अँगल आणि अँगल DCB म्हणजे हा C अँगल. दोघांचाही मेजर आहे 90 डिग्री. AB इज इक्वल टू 6. AB इज इक्वल टू 6. DC इज इक्वल टू 8. DC इज इक्वल टू 8. Then area of triangle ABC upon area of triangle DCB is equal to question mark. म्हणजे आपल्याला दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा. बरोबर आहे. आता पुन्हा याच्यामध्ये बघा हे दोन ट्रायंगल्स आहेत ते दोन ट्रायंगल्स एकमेकांमध्ये आलेले. बरोबर. मग तुम्हाला समजण्यासाठी
नेहमी आपण जसं करतो तसे ते दोन्ही फिगर जे आहेत त्या एक्सप्लेनेशन साठी सेपरेट करून घेऊया, म्हणजे तुम्हाला ते लगेच लक्षात येईल. बघा, ट्रायंगल ABC हा आहे ट्रायंगल ABC. आपण काढूया इथे ट्रायंगल ABC. ABC ट्रायंगल आहे, बरोबर आहे. आता इथे 90 डिग्रीचा अँगल आहे, म्हणजे लक्षात घ्या याच्यामध्ये जर तुम्ही BC ला बेस घेतलं तर AB ही होईल या ट्रायंगलची हाईट, बरोबर. आता दुसरा ट्रायंगल DCB. मग DCB हा ट्रायंगल जर घेतला तर या ट्रायंगल मध्ये BC हा बेस आहे, हा 90 डिग्रीचा अँगल आहे, म्हणजे BC या बेस वरती DC ही आहे हाईट. म्हणजे दोन्ही ट्रायंगल मध्ये बेस जो आहे तो सेम आहे, बरोबर. मग दोन्ही ट्रायंगलचा बेस जर सेम असेल तर त्यांचे एरियाज त्यांच्या हाईटच्या प्रपोर्शन मध्ये येतात. आणि हाईट AB आणि DC याच्या व्हॅल्यूज त्यांनी आपल्याला दिलेल्या आहे. म्हणजे आपल्याला इथे फक्त प्रॉपर्टी माहिती असली पाहिजे की दोन ट्रायंगलचा बेस जर सेम असेल तर त्यांचे एरियाज त्यांच्या हाईटच्या प्रपोर्शन मध्ये असतात, आणि जर दोन ट्रायंगलचा हाईट सेम असेल तर त्यावेळेला त्यांचे एरियाज बेसच्या प्रपोर्शन मध्ये असतात. येते लक्षात? हे आपल्याला तिथे ओळखता आलं पाहिजे. आता इथे दोन्ही ट्रायंगलचा बेस सेम आहे म्हणून त्यांचे एरियाज हाईटच्या प्रपोर्शन मध्ये. इथे जरी त्यांनी हाईट असं मेन्शन केलेलं नसलं तरी आपल्याला ओळखता आलं पाहिजे की 90 डिग्रीचे अँगल आहेत, म्हणजे 90 डिग्रीचे अँगल आहे म्हटल्यानंतर याच्यामध्ये एक साइड बेस आली की दुसरी परपेंडिक्युलर साइड ही हाईट असते. सॉल्व करूया आपण आता. In triangle ABC and triangle DCB, angle ABC is equal to angle DCB is equal to 90 डिग्री. हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, बरोबर ना. आपल्या सम मध्ये ही इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे म्हणून आपण तिथे लिहिलं गिवन. आणखीन आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे ते पण इथे लिहूया. AB इज इक्वल टू 6, DC इज इक्वल टू 8. याला पण आपण इथे लिहूया गिवन. आता दोन्ही ट्रायंगलचा बेस सेम आहे ते आपण इथे लिहूया. नाउ triangle ABC and triangle DCB have common base. दोन्ही ट्रायंगल जे आहेत त्या दोन्ही ट्रायंगलचा बेस BC जो आहे तो कॉमन आहे, बरोबर. Therefore एरिया ऑफ triangle ABC upon area of triangle DCB तोच रेशो त्यांनी आपल्याला काढायला सांगितलंय, बरोबर ना. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB इज इक्वल टू ABC ची हाईट येणार आहे AB आणि DCB ची हाईट येणार आहे DC. इथे रिझन लिहूया आपण. Areas proportional to heights. Areas proportional to heights. बरोबर. आता AB आणि DC याच्या व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे 6 आणि 8. म्हणून मग आपण इथे घेऊया आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC upon area of triangle DCB is equal to AB. AB ची व्हॅल्यू आहे 6 आणि DC ची व्हॅल्यू आहे 8. इथे लिहूया आपण फ्रॉम टू. Therefore area of triangle ABC upon area of triangle DCB is equal to 6 आणि 8. दोघांना आपण 2 ने डिवाइड करूया. 2 3 जा 6, 2 4 जा 8. हा रेशो आहे.
रेशोला युनिट नसतं, बरोबर ना. म्हणजे आपलं आन्सर आलं 3/4. फायनल आन्सर आपण बॉक्स मध्ये लिहूया. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बीसीबी इज इक्वल टू 3/4. हे आलं आपलं फायनल आन्सर. या ठिकाणी आपलं हे सम कंप्लीट झालं. चला आता आपण बघूया फिफ्थ सम. इन द फिगर पीएम इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. ही फिगर दिली आहे त्यांनी. यामध्ये पीएम इज इक्वल टू दिलाय 10 सेंटीमीटर. पीएम ची लेंथ आहे 10 सेंटीमीटर. एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूएस इज इक्वल टू 100 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूएस या ट्रायंगलचा एरिया दिलेला आहे 100 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया ऑफ ट्रायंगल क्यूआरएस इज इक्वल टू 110 स्क्वेअर सेंटीमीटर. ट्रायंगल क्यूआरएस या ट्रायंगलचा एरिया दिलेला आहे 110 स्क्वेअर सेंटीमीटर. आपल्याला फाइंड आउट करायचे एनआर. एनआर म्हणजे हा जो क्यूआरएस ट्रायंगल आहे, या क्यूआरएस ट्रायंगलची आपल्याला हाईट काढायची, बरोबर. आता बघा पीक्यूएस या ट्रायंगल मध्ये पीएम परपेंडिक्युलर आहे क्यूएस वरती, बरोबर. म्हणजे क्यूएस हा बेस आहे आणि पीएम हाईट आहे. क्यूआरएस या ट्रायंगल मध्ये क्यूएस वरती आर एन परपेंडिक्युलर काढलेला आहे, म्हणजे आर एन हाईट आहे, क्यूएस बेस आहे. म्हणजे दोन्हीही ट्रायंगल मध्ये क्यूएस हा कॉमन बेस आहे. मग त्यांचे बेस सेम आहे, म्हणजे त्यांचे एरियाज त्यांच्या हाईटच्या प्रपोर्शन मध्ये येणार, बरोबर. मग लिहूया आपण इथे इन ट्रायंगल ट्रायंगल PQS and triangle QRS and गिवन आहे ते लिहितो ना आपण आधी. मग इथे आपण लिहूया ऍज गिवन PM इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. एरिया ऑफ ट्रायंगल PQS is equal to 100 square centimeter. Area of triangle QRS is equal to 110 square centimeter. त्यांनी जे आपल्याला दिलेलं आहे ते आधी आपण लिहून घेतलं, बरोबर. आता आपण लिहूया नाव triangle PQS and triangle QRS have common base QS. ज्या दोन ट्रायंगल्सचे एरिया दिलेले आहेत तेच दोन ट्रायंगल्स इथे घ्यायचे. इथे दिसताना आपल्याला बरेच ट्रायंगल दिसत आहेत, बरोबर ना. पण म्हणून लक्षात ठेवायचं की ज्या दोन ट्रायंगलचा त्यांनी आपल्याला एरिया दिलेला आहे तेच दोन ट्रायंगल्स घ्यायचे, बरोबर. मग ट्रायंगल PQS अँड ट्रायंगल QRS हॅव कॉमन बेस QS. मग त्यांचा बेस QS आहे, म्हणजे त्यांचे एरिया जे आहेत ते त्यांच्या हाईटच्या प्रपोर्शन मध्ये येणार. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQS अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल टू, मग याची हाईट आहे PM आणि या ट्रायंगलची हाईट आहे NR. म्हणजे इथे येणार PM अपॉन NR. इथे रिझन लिहूया आपण एरियाज proportional to heights. Areas proportional to heights. मग आता आपल्याकडे कोणाकोणाच्या व्हॅल्यूज आहेत बघा. PQS चा एरिया आहे, QRS चा पण एरिया आहे आणि PM ची व्हॅल्यू आहे. NR आपल्याला काढायचे. मग आपण या व्हॅल्यूज इथे घेऊया.
देअरफॉर PQS चा एरिया आहे 100, QRS चा एरिया आहे 110 इज इक्वल टू PM ची व्हॅल्यू आहे 10 आणि NR आपल्याला काढायचंय. बरोबर. आता 0 आणि 0 न्यूमरेटर डिनॉमिनेटर मधला कॅन्सल झाला. मग आता इथे NR या साईडला डिवाइड आहे म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये, इक्वल टू च्या इकडे आल्यानंतर येणार न्यूमरेटर मध्ये. बरोबर. NR इंटू 10 इज इक्वल टू, हे 11 इकडे जातील, 10 इंटू 11. देअरफॉर NR इज इक्वल टू 10 इथे न्यूमरेटर मध्ये किंवा इथे मल्टिप्लाय, इक्वल टू च्या या साईडला आल्यानंतर ते डिवाइड होतील. 10 आणि 10 कॅन्सल झाले म्हणजे NR इज इक्वल टू आपल्याला मिळालं 11. त्यांनी आपल्याला PM ला सेंटीमीटर हे युनिट दिलेलं आहे. मग आपण इथे NR च्या लेंथला सुद्धा सेंटीमीटर हे युनिट लिहूया. म्हणजे आपलं फायनल आन्सर आलं NR इज इक्वल टू 11 सेंटीमीटर. हे आलं आपलं फायनल आन्सर. चला आता आपण बघूया 6th सम. ट्रायंगल MNT इज सिमिलर टू ट्रायंगल QRS. Length of altitude drawn from point T is 5 and length of altitude drawn from point S is 9. Find the ratio area of triangle MNT upon area of triangle QRS. बघा सम दिलेला आहे त्यांनी, पण दोन ट्रायंगलच्या फिगर्स दिलेल्या नाही आहेत. फिगर्स आपण काढणार आहोत. त्यांनी काय दिलेलं आहे, ट्रायंगल MNT सिमिलर टू ट्रायंगल QRS. MNT आणि QRS हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत. लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट T इज 5. हा T वर्टेक्स आहे. या T पॉइंट मधून MN वरती परपेंडिक्युलर काढलेला आहे. परपेंडिक्युलर काढलेला आहे त्यालाच आपण हाईट म्हणतो किंवा त्यालाच अल्टिट्यूड असं सुद्धा म्हणतात. मग या अल्टिट्यूडची लेंथ दिलेली आहे 5 अँड लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट S इज 9. हा S व्हर्टेक्स आहे. या S मधून QR वरती परपेंडिक्युलर काढलेला आहे म्हणजे या ट्रायंगलची ही अल्टिट्यूड आहे. या अल्टिट्यूडची लेंथ त्यांनी दिलेली आहे 9. आपल्याला या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. बरोबर. आता बघा आपण थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स शिकलोय. त्यामध्ये आपण काय शिकलोय की इफ ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर एरियाज प्रपोर्शनल टू द रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या साइड स्क्वेअरच्या रेशोच्या प्रपोर्शन मध्ये असतो. बरोबर आहे. पण नेहमी लक्षात ठेवा की थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल मध्ये फक्त एरियाचा रेशो हा त्यांच्या साइड स्क्वेअरच्या प्रपोर्शन मध्ये आपण शिकतो. तसंच जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या अल्टिट्यूड स्क्वेअरच्या सुद्धा प्रपोर्शन मध्ये असतो. किंवा जर त्या दोन ट्रायंगलच्या मेडियन्सची लेंथ माहिती असेल तर त्या मेडियनच्या लेंथच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शन मध्ये सुद्धा हे एरियाचा रेशो असतो. हे लक्षात ठेवा. हा मग इथे आपल्याला फक्त ते स्टेटमेंट लिहावं लागेल आणि मग सॉल्व्ह करावं लागेल. पाहूया आपण. इथे आपल्याला लिहावं लागेल आधी इन ट्रायंगल MNT. त्यांनी अल्टिट्यूड ची लेंथ फक्त सांगितली आहे पण ट्रायंगलची फिगर किंवा अल्टिट्यूड दिलेलं नाहीये. मग आपण इथे लिहूया इन ट्रायंगल MNT लेट सेट TA परपेंडिक्युलर टू सेग MN. TA इज इक्वल टू 5. हे त्यांनी आपल्याला दिलेले. दुसरा ट्रायंगल घेऊया इन ट्रायंगल QRS लेट सेग SB परपेंडिक्युलर टू सेग QR.
म्हणजे हा एसबी जो आहे तो क्यूआर ला आपण काढला परपेंडिक्युलर आणि एसबी ची लेंथ त्यांनी आपल्याला दिलेली आहे 9 म्हणजे एसबी इज इक्वल टू 9 हे त्यांनी आपल्याला दिलेले. ट्रायंगल MNT is similar to triangle QRS हे पण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे बरोबर. इथे आपण लिहूया गिव्हन आता आपण स्टेटमेंट लिहूया. आपलं खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे बघा. रेशो ऑफ areas of two similar triangles is equal to the ratio of squares of their corresponding altitudes. लक्षात आलंय स्टेटमेंट काय लिहिले आपण. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. दोन ट्रायंगल्स त्यांनी सिमिलर दिलेले म्हणून त्यांच्या एरियाचा रेशो इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग अल्टिट्यूड्स. कारण आपल्याकडे टीए आणि एसबी या अल्टिट्यूड आहेत बरोबर. म्हणजे त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या अल्टिट्यूडच्या स्क्वेअरच्या रेशोच्या प्रपोर्शन मध्ये असतो. म्हणून मग आपण आता इथे लिहिणार आहोत therefore area of triangle MNT upon area of triangle QRS is equal to MNT triangle आहे. MNT triangle ची अल्टिट्यूड आहे TA स्क्वेअर आणि QRS ची अल्टिट्यूड आहे SB म्हणजे इथे येणार आहे SB स्क्वेअर. therefore area of triangle MNT upon area of triangle QRS is equal to TA ची लेंथ आहे 5 म्हणजे इथे येणार 5 स्क्वेअर. SB ची लेंथ आहे 9 म्हणजे इथे येणार 9 स्क्वेअर. therefore area of triangle MNT upon area of triangle QRS is equal to 5 चा स्क्वेअर आहे 25 आणि 9 चा स्क्वेअर आहे 81 म्हणजे त्यांनी जे विचारलंय तो रेशो आपल्याला मिळाला 25/81. फायनल आन्सर आपण इथे लिहूया बॉक्स मध्ये. एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS is equal to 25/81. हे आलं आपलं फायनल आन्सर. 7 सम बघूया. इन द फिगर A', D', C and B', E', C म्हणजेच बिटवीननेस दिलाय त्यांनी बरोबर ना. D is in between A and C. E is in between B and C. बघा ट्रायंगल एबीसी दिलेला आहे. ट्रायंगल एबीसी च्या साइड एसी वरती डी पॉइंट आहे. डी इज इन बिटवीन ए अँड सी. साइड बीसी वरती ई पॉइंट आहे. ई इज इन बिटवीन बी अँड सी. सेक डीई पॅरलल टू साइड ए बी. सेक डीई इज पॅरलल टू साइड ए बी. ट्रायंगलची ही जी एबी साइड आहे या एबी साइडला डीई पॅरलल आहे. If AD is equal to 5, AD is equal to 5, DC is equal to 3, BC is equal to 6.4.
पूर्ण बीसी ची लेंथ त्यांनी आपल्याला दिलेली आहे 6.4. ही बीसी ची लेंथ आहे. देन फाइंड बीई. आपल्याला बीई ची लेंथ काढायची. बरोबर. आता ट्रायंगल मध्ये बघा, ट्रायंगलच्या एका साइडला जर पॅरलल लाईन दिलेली असेल आणि ती लाईन रिमेनिंग 2 साइड्सला 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करत असेल तर आपल्याला लगेच काय आठवलं पाहिजे? बीपीटी, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला एखाद्या सम मध्ये काय इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे, त्यांनी काय दिलेलं आहे ते वाचल्यानंतर आणि ते फिगर मध्ये बघितल्यानंतर लगेचच आपल्याला इथे काय अप्लाय करून सम सॉल्व्ह करायचंय हे आठवलं पाहिजे. समजतंय? म्हणजे एवढी तुमची रिव्हिजन होणं गरजेचं आहे. मग ट्रायंगल मध्ये ट्रायंगलच्या एका साइडला ही पॅरलल लाईन दिलेली आहे. ती रिमेनिंग 2 साइड्सला 2 डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. म्हणजे इथे आपण बीपीटी चा वापर करून बी ची लेंथ काढू शकतो. म्हणजे इथे आपल्याला काय लिहावं लागेल आधी बघूया आपण. In triangle ABC, DE parallel to AB, therefore CD upon DA is equal to CE upon EB किंवा BE. तुम्ही कसंही लिहू शकता. बरोबर. पण आता लक्षात घ्या, इथे तुमच्याकडे AD आणि DC यांची लेंथ आहे, पण इथे BE काढायचंय तर EC ची लेंथ आहे का आपल्याकडे? नाहीये. त्याच्याऐवजी त्यांनी आपल्याला पूर्ण BC ची लेंथ दिलेली आहे. मग आपल्याला काय करावं लागेल की BE आणि EC या दोघांपैकी एकाची लेंथ, समजा आपण बीई ची लेंथ एक्स म्हणून घेतली, मग ईसी ची लेंथ कशी काढता येईल आपल्याला? की पूर्ण बीसी ची जी लेंथ आहे त्या लेंथ मधून बीई ची लेंथ आपण मायनस केली की उरणार कोण? ईसी मिळणार आहे. बरोबर आहे. बघा मी इथे करून दाखवते. हा बीसी सेगमेंट आहे. बीसी ची लेंथ त्यांनी आपल्याला दिलेली आहे 6.4. बरोबर आहे. जर बीई ची लेंथ आपण एक्स घेतली, मग या पूर्ण बीसीच्या लेंथ मधून ही बीसी ची लेंथ आपण मायनस केली, म्हणजे एक्स ला जर आपण मायनस केलं तर आपल्याला ईसी ची लेंथ मिळते. बरोबर आहे. मग हे आधी आपल्याला इथे लिहून दाखवायचं आहे आणि नंतर मग सॉल्व्ह करायचं. लिहूया आपण इथे. इन ट्रायंगल ABC, BE प्लस EC इज इक्वल टू BC. इथे रिझन लिहूया आपण त्याचं. बिटवीननेस दिलेलं आहे त्यांनी ते B डॅश E डॅश C. बिटवीननेस असेल तरच आपण अशी ऍडिशन करू शकतो. देअरफोर आता इथे लिहूया आपण लेट BE BX. मग बीई ची लेंथ घेऊया आपण एक्स अँड त्यांनी आपल्याला बीसी इज इक्वल टू दिलेला आहे 6.4. हे आपण लिहूया गिवन. बीसी ची लेंथ आहे ती त्यांनी आपल्याला दिलेली आहे 6.4. मग आता बीई ची व्हॅल्यू आणि बीसी ची व्हॅल्यू दोन्ही व्हॅल्यूज आपण याच्यामध्ये घेऊया. म्हणजे इथे येणार एक्स प्लस EC इज इक्वल टू 6.4. देअरफॉर प्लस एक्स इक्वल टू च्या तिकडे गेल्यानंतर होतील मायनस, म्हणजे इथे आपल्याला मिळणार 6.4 मायनस एक्स. बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ना त्यांनी हे एक्स आणि 6.4 मायनस एक्स या व्हॅल्यूज डायरेक्ट लिहून दिलेल्या आहेत. पण कदाचित पेपरमध्ये ते तुम्हाला सम घालताना खरं हे खूप इझी आहे असं लिहायला, म्हणजे त्यांनी ते डायरेक्ट आन्सर दिलं नसतं तरी चाललं असतं. मग समजा पेपरमध्ये तुमच्या सम यातलं आलं आणि हे न लिहिता सुद्धा ते सम येऊ शकतं. म्हणून त्या व्हॅल्यूज कशा आल्या, एक्स आणि आपण सपोज केलं आणि इसी 6.4 मायनस एक्स कसं आलं ते आपण लिहून घेतलं. ओके. आता आपण बीपीटीचा वापर कसा करायचा ते बघूया. इन ट्रायंगल ABC, set DE parallel to is parallel to side AB. Is parallel to side AB. इथे रिझन लिहूया आपण. गिवन
म्हणजे मग आपण इथे बीपीटीचा वापर कसा करणार, डीसी अपॉन एडी, देअरफॉर डीसी अपॉन एडी इज इक्वल टू, मी सीडीच्या ऐवजी फक्त डीसी लिहिलं का, तर इथे डीसी आणि एडी अशा व्हॅल्यूज दिलेल्या आहेत म्हणून. डीसी अपॉन एडी इज इक्वल टू ईसी अपॉन बीई, इज इक्वल टू ईसी अपॉन बीई. इथे रिझन लिहायला विसरायचं नाही, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. आता त्याच्या व्हॅल्यूज आपण इथे घेऊया. देअरफॉर आता डीसी ची व्हॅल्यू आहे 3 अपॉन एडी, एडी ची व्हॅल्यू आहे 5 इज इक्वल टू ईसी, ईसी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली इथे 6.4 मायनस एक्स अपॉन बीई, बीई ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे एक्स, म्हणून बीई ची व्हॅल्यू आपण इथे घेतली एक्स. बरोबर. आता हे एक्स इकडे डिवाइड आहे, तर या साईडला मल्टिप्लाय होतील, म्हणजे इथे येणार 3x इज इक्वल टू 5 इकडे डिवाइड आहेत, या साईडला मल्टिप्लाय होतील 5 इंटू ब्रॅकेट 6.4 मायनस एक्स. देअरफॉर 3x इज इक्वल टू 5 ने 6.4 ला मल्टिप्लाय करूया, 5 4 जा 20 कॅरी 2, 5 6 जा 30 प्लस 2 32. इथे एकाच्या लेफ्टला पॉइंट आहे, म्हणजे इथे पण एकाच्या लेफ्टला पॉइंट, म्हणजे इथे आले 32 मायनस, हा 0 नाही लिहिला तरीही चालेल, म्हणजे मायनस आले 5 इंटू एक्स आले 5x. देअरफॉर मायनस 5x या साईडला आल्यानंतर प्लस होतील, 3x प्लस 5x इज इक्वल टू 32. 3x प्लस 5x आले 8x इज इक्वल टू 32. देअरफॉर 8 इथे मल्टिप्लाय आहेत, या साईडला आल्यानंतर होतील डिवाइड, 8 1 जा 8, 8 4 जा 32. देअरफॉर x इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू 4 मिळालं, म्हणजेच तुम्हाला बीई ची लेंथ मिळाली, कारण तुम्ही बीई ला x म्हणून घेतलेला आहे. म्हणून आपण इथे लिहूया दॅट इज बीई इज इक्वल टू 4 युनिट. हे आपलं आन्सर मिळालं. फायनल आन्सर आता आपण बॉक्स मध्ये लिहूया, बीई इज इक्वल टू 4 युनिट. फायनल आन्सर आपण बॉक्स मध्ये लिहिलं. सम आपलं इथे कम्प्लीट झालं. 7 सम पर्यंत आपण या व्हिडिओमध्ये बघितले, बरोबर ना. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. प्रॉब्लेम सेट मधले पुढचे सम्स घेऊन आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.